काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील रील्समधून एकमेकांना खुन्नस दिल्यामुळे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये टोळी युद्ध भडकले होते। यातून 2 तरुणांचे खून झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या। या घटनेला महिना उलटत नाही तोपर्यंत पूर्ववैमनस्यातून अजून एक हत्या झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे। कोल्हापूर शहरातील गजबजलेल्या राजारामपुरीत एका तरुणाची दिवसाढवळ्या दगडाने ठेचून हत्या झाल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे। या प्रकरणाची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कनान नगर येथे राहणारा पंकज निवास भोसले वय वर्ष 30 असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे। कोल्हापुरातील हत्यासत्रामुळे नागरिकांच्या मनात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कोल्हापूर शहरातील अनेक पोलीस ठाण्यात पंकजवर गंभीर गुन्हे दाखल आहेत। पंकज याचा गणेश विक्रम काटे आणि निलेश विक्रम काटे याच्याशी पूर्ववैमनस्यातून वाद झाला होता। या वादातूनच राजारामपुरी 13व्या गल्लीतील दीपा गॅस एजन्सी जवळ मंगळवारी काटे बंधू अमित गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी मिळून पंकजशी वाद घालण्यास सुरुवात केली। या वादाचं पर्यावसन हाणामारीत झाले आणि दगडाने ठेचून या चौघांनी पंकज भोसलेची हत्या केली असा संशय पोलिसांना आहे।